इंगळीमध्ये 25 मार्च रोजी 6 मोटीच्या विहिरीची संरक्षक भिंत विहिरीत कोसळली। यावेळी विहिरीलगत असलेले 8 व्यावसायिकांच्या टपऱ्या विहिरीत पडल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यानंतर 2 दिवसांपूर्वी या ठिकाणी पुन्हा एकदा भूस्खलन होऊन विहिरीच्या उत्तरेकडील बाजूची संरक्षक भिंत विहिरीत कोसळली आहे। त्यामुळे या परिसरातल्या घरांना धोका निर्माण झालाय। आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे। त्याचबरोबर स्थानिक प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलंय। काल सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनीही या ठिकाणी भेट देऊन भूस्खलनाची माहिती घेतली। 2 महिन्यांपूर्वी या ठिकाणी संरक्षक भिंत कोसळल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही खबरदारीची उपाययोजना राबवण्यात न आल्यामुळे बानुगडे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। लोकांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर या विहिरीबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन यापुढील अनर्थ टाळावा, अन्यथा शिवसेना स्टाईलनं प्रशासनाला जाग आणू असा इशारा बानुगडे पाटील यांनी दिलाय। प्रशासनानं तातडीनं याच्यावर त्वरित निर्णय घेऊन कार्यवाही करणं अपेक्षित आहे आणि आता साधारणपणे काही दिवस पावसाचा खंड आहे। या खंडामध्ये जर हे काम पूर्णपणे केलं तर येणारा पावसाळा या ग्रामस्थांना सुसह्यपणे काढता येईल, अन्यथा त्यांच्या अडचणीत प्रचंड मोठी भर पडेल। त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या माध्यमानं मी प्रशासनाला विनंती करतोच आहे की हे काम आपण तातडीनं करा, अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलनं यासाठी आंदोलन उभा करावं लागेल। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले, सरपंच दादासाहेब मोरे, विभाग प्रमुख उमेश शिंदे, शहर प्रमुख केशव पाटील, संदीप कदम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते।